हॅलो नमस्कार, मी काजल. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर नवीन आणि खराब अशी सुरुवात झालेली आहे. तर झालंय काय की रात्री मी या मशीनवरती ब्लाऊज शिवत बसली होती इथं, आणि हे काय की तच म्हणजे मशीनचं ते पाठीमागचं असतं ना, वर खाली घ्यायचं फूट, तेच म्हणजे ढिलं झालं, लूज झालं. तर मग ह्यांना म्हटलं काय झालं बघा. मग त्यांनी कुठली नट काय कशा आवडली काय माहित नाही. आता तर मशीन जामच झाली. ही मशीन ना जेव्हापासून घेतली तेव्हापासून तिचा काही ना काही प्रॉब्लेम आहे. आधी सुरुवातीला ती बॉबी नीट चालत नव्हती, पुन्हा ते बरेच काय काय व्हायला लागलं ना. आता तर इतका मोठा प्रॉब्लेम झालाय की तिला काढूनच घेऊन जावं लागणार आहे. आता इथं नीटच होणार नाही, कारण त्याचं एकदम पॅकच झालं, आता चालतच नाही. कितीही दाबलं फूट तरी सुद्धा ती सुई चालत नाहीये बॉक्समध्ये. तर बघा आता आलो घरी. मग अशी जास्त बोलता आलं नाही, कारण की ते लगेच चलचल म्हणत होते. कारण की ते जे अंकल आहेत ना ते पटकन निघून जातात. 10ला तर ते ओपन करतात आणि 10:30-11 पर्यंत ते निघून जातात बंद करून शॉप. त्याच्यामुळे तर आम्ही मशीन घेतली ना वापीवरून. वापी म्हणजे इथून बरंच लांब, वापी सुद्धा जवळ येईल. तर बरंच तिकडं पोलीस स्टेशनच्या तिकडं आहे, रेल्वे स्टेशनच्या तिकडं. त्याच्यामुळे तिकडं जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. मग म्हटलं तिकडं जाऊन महागारी येईपर्यंत किती वेळ जाईल, आणि त्यात पेट्रोल तरी 100 रुपयाचं तरी जाईलच. तर म्हटलं आता बघू इथंच हा जो माणूस आहे तो किती घेतोय बघूया. मग तिथं गेलो तर त्यांनी पहिल्यांदा मला 350 सांगितला. मागच्या वेळेस सर्व्हिसिंग केली, काही सुद्धा केलं नव्हतं ह्या मशीनमध्ये पांढऱ्या, तरी सुद्धा त्यांनी 480 रुपये घेतलं. ठीक होतं, पण आज मला अजिबात फसायचं नाही, कारण आपण फसतो कारण आपल्याला भीती वाटते. आता मी तिकडे जर नेलं असतं वापीला तर फ्रीज करून दिलं असतं, पण त्याच्यापेक्षा किती जास्त 100-150 रुपये घेतले असते इथे, असं माझं मत झालं की 100-150 रुपये इथं घेतील. फ्रीचं करायच्या नादामध्ये म्हणलं पुन्हा पेट्रोलला खर्च यायचा, आणि पुन्हा माघारी या, दोघंजण जा दोघंजण या. त्याच्यामध्ये अजून येताना जर ते हल्ली मशीनची काय होतं ना, मागच्या वेळेस सुद्धा आम्ही ऑटोमध्ये घेऊन आलो, त्याच्यामुळे सगळे नट ते ढिले झालेत, आणि ते आधीच आम्ही फिट करायला पाहिजे होती. हे आमच्याकडून पहिली तर चूक झाली होती. पण आता काय चुकांचं झालं. तर सकाळी आम्ही गेलो तिथं विचारलं त्या अंकलला की काय झालं नेमकं. झालं काहीच नव्हतं, मी तुम्हाला दाखवणारच आता मशीनमध्ये नेमकं काय झालं होतं. पण हा अनुभव सुद्धा माझा तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे, कारण खूपच म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे प्रत्येकाला मिळालीच पाहिजे, कारण फसवा आजकाल सगळीकडे चालती. मी दाखवलं तिथे, म्हटलं काय झालं याला, म्हटलं तर ते म्हटले कुछ नाही, बस 2 मिनिट का काम आहे. मग म्हटलं 2 मिनिट का काम आहे, तो कितना पैसा लोगे. तर त्यांनी आम्हाला 300 रुपये सांगितले. मग मी म्हटलं मैं 300 तो नहीं दूंगी, म्हटलं 150 रुपये दोगी, करना है तो करो नहीं तो रहने दो. मग त्याला लगेच प्रश्न पडला की कहा से दिया ये हो. मग मी सांगितलं वापीचं, तर तिथंच गलती झाली. मग त्याने लगेच पैसे काय कमी करायचं सोडले नाही, कारण त्यांना पण वाटलं असेल की आता हे काय मशीन घेऊन वापीला जाणार नाही. मग त्यांनी फिक्स कमी करत मी 200 म्हटलं ठीक आहे बाई, 200 देऊन टाकतो तुला. ठीक आहे म्हटलं चालतंय. आतापर्यंत ह्या मशीनवरती फक्त 2च ब्लाऊज शिवलेत, एक 200वाला, एक 100वाला. म्हणजे माझी फक्त 300 रुपये कमाई आहे, आणि आतापर्यंत खर्च झालाय 200 रुपये. एखादी ना आपल्याला गोष्ट चांगली लागतच नाही, 7.5 मागं लागते. तसं आता मला या मशीनच्या बाबतीत वाटायला लागले. आता पश्चाताप होतोय, असं वाटतं ते जुकीची मशीन घेतली असती किती 12,500 तर मला काही प्रॉब्लेम नव्हता. 20,000पर्यंत पण मी घेतली असती. पण मला बऱ्याच जण पण म्हटले अशी काळीवाली पण चांगली, आणि त्याच्यामुळे माझं डोकं ब्लँक झालं. नाहीतर मी जाऊ दे, आता कुणाला काहीच ब्लेम करून फायदा नाहीये. पण माझी मशीन म्हणजे माझी लक्ष्मी आहे ती खरं तर, कारण की तिच्यामध्ये मला 1 रुपया खर्च आला ना. आता मी सर्व्हिसिंग केली, तीही काहीच झालं नव्हतं, अशीच आपली सर्व्हिसिंग केली होती. पण ते पण नसतं केलं तरी चाललं असतं असं मला वाटलं. नंतर आम्ही घरी गेले त्याच्यामुळे. तर आता तुम्हाला दाखवते की ह्या मशीनमध्ये नेमका प्रॉब्लेम काय झाला होता ते. तर बघा, मी ज्यावेळेस काल ब्लाऊज शिवत होती, हाच ब्लाऊज आहे, शिवायला घेतला होता, आणि शिवत होती तोपर्यंत असं हे जे वरती खाली घ्यायचं आहे ना, हे लूज झालं. असं खाली वरच होत नव्हतं, हे हालत होतं असं, पण हे जे फूट आहे ना ते वरच उचलत नव्हतं. फूट तिथंच थांबत होतं. आता म्हणजे वर तर वर खाली असं येतंय ना फूट, हे होतच नव्हतं, फक्त हे हालत होतं, एकदम ढिलं झालं होतं. मग मी ह्यांना म्हटलं की काहीतरी करा, आणि हे ढिलं झालं म्हटलं, कुठला नट वगैरे ढिला झाला असेल ते बघा. त्यांना तेवढं सांगितलं. मग त्यांनी काय केलं, हे जे वरचं असं गोल 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 फिरवलं, आणि त्याच्यामुळं हे जे फूट आहे ना ते असं वाकडं झालं एकदम पूर्ण. म्हणजे तुम्हाला दाखवते, असं वाकडं झालं, वर आलं होतं, आणि सुयच हलायची बंद झाली. म्हणजे थोडक्यात सांगते, हे जे हँडव्हील आहे ते असं इकडे फिरत होतं, पण इकडे असं फिरतच नव्हतं, एकदम टाईट होऊन गेलं होतं. त्याच्यामुळे मग काय करावं तेच समजत नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे, आता बघू, म्हटलं काहीतरी करावंच लागेल. तर आता नीट करून आणली, आता चालवून बघणार आहे की नेमकी चालते का, नाहीतर त्या माणसानं पण अजून फसवलं का काय ते बघायचं आहे.
आता पण हे हँडविल पुढं नाही येते, मग सुई चालेल का नाही आम्हाला प्रश्नच आहे. बघू तरी चालते का, कारण अजून आणल्यापासून तर मी काही केलेलं नाहीये. तर बघूया चालते का. फक्त हाच एकच प्रॉब्लेम होता की हे ढिलं झालं होतं, त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं, हे सगळं ओपन केलं नट, आणि हे जे आहे ना फिरवायचं एकदम त्यांनी जास्त फिरवलं, ते काय झालं काय कळलंच नाही. भीती वाटते ना, एखादी गोष्ट नवीन असेल तर आपल्याला कसं भीती वाटते. तर आता मी बघते चालते का, नाही तर पुन्हा अजून पैसे वेस्ट असंच होणार आहे. तर तिथं ना त्या काकाने मला चालू करून दाखवलीच नव्हती, कारण त्यांच्याकडे मोटारच नव्हती. पण त्यांनी सांगितलं की घरी गेले ना की चालू होईल. मी 1000दा ट्राय केलं पण मोटार काय म्हणजे मोटर चालूच होती, फक्त सुई आहे ना वर खाली जात नाही, म्हणजे सुई चालत नाहीये. बाकी ते पलीकडचं जे हँडविल आहे ना ते पण चालत नाहीये, आणि सुई दोन्ही चालत नाही. मोटर तर चालती, मोटरचं काही प्रॉब्लेम नाहीये. पण आता पुन्हा आता उद्या किंवा संध्याकाळी काय आता करता येतंय काय माहीत. आणि असं काय ना काय आता आत्ताच जाऊन आलो माघारी, आणि आता डबल जाणं म्हणजे सारखं ती मशीन काढायची आणि हे करायची, इतका कंटाळा आलाय ना. आणि फसवणारी लोक बघू शकता कशी, अगदी 2 मिनिटात त्या माणसाने सांगितले की तुझा झाला सगळा प्रॉब्लेम सॉल्व, आणि घरी येऊन बघते काहीच नाही. फुकटमध्ये 200 रुपये गेल्यासारखा मला फील आला. आता मी त्यांना उद्या पुन्हा त्यांच्याकडे घेऊन जाणार किंवा संध्याकाळीच जाईन, आता बघू कसं होतंय. आता तिच्या नादीलाच लागत नाही. तर बरीच सारी शॉपिंग केली होती मी यावेळेस स्वतःसाठी आणि किचनसाठी सुद्धा. तर पहिल्यांदा मी एक बॉटल घेतली होती, कारण की आता ना आम्ही थोडंसं फिरायला जायचं प्लॅन करतोय, मग सोबत ना चांगली पाण्याची बॉटल असावी. आमच्याकडे आहेत आधीच्या सुद्धा, पण काय होतं थोड्या दिवसांनी ते जे दोऱ्या असतात ना म्हणजे बंद असतात त्या अडकवायची बॉटलला, ते काय होतात थोडे थोडे ना काळपट पडत जातात. कितीही धुतलं ना साबण लावून तरी ते निघत नाही. तर म्हटलं जाऊ दे नवीनच एखादी बॉटल घेऊया. तर बॉटल स्टीलची होती, चांगली होती, पण थोडीशी मला चपल्यासारखी वाटली, कारण आता एवढ्या लांबनं पार्सल घरापर्यंत येईपर्यंत ना तर चिपूच शकते, त्याच्यामुळे बघा थोडीशी चिपली होती. आणि मेन म्हणजे याच्यासोबत ब्रश पण होता, आणि ब्रशसोबत ही बॉटल मला काहीतरी 140 रुपयांना पडली होती. पण मला असं वाटलं की ह्याचं जे स्टील आहे ना ते हलक्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे मग मी ती एक्सचेंज केली बॉटल, कारण एवढी स्वस्त म्हणजे बॉटल चांगली होती. जास्तही हलकी काही नव्हती आणि जास्तही चांगली नव्हती, पण ब्रशची क्वालिटी मात्र उत्तमात उत्तम होती. मला हे मेन म्हणजे रुद्रची जी पाण्याची बॉटल आहे ना ती धुण्यासाठी पाहिजे होता ब्रश. बऱ्याचदा मी डीमार्टला गेल्यावर घ्यायचा ट्राय करते, पण फक्त ब्रशच 70-80 रुपयांना भेटतो. त्याच्यापेक्षा म्हटलं बॉटलसोबत ब्रश भेटतोय तर आपण याच्यामध्ये फायदा काढूया. तर एक्सचेंज केलेली आहे ते बॉटल, आता 1-2 दिवसामध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काल सांगितलं होतं साड्यांचं, तर हीच ती साडी आहे बघा. पहिली जी आहे ना ती कॉटनमध्ये आहे, फक्त थोडीशी ट्रान्सफर आहे, म्हणजे ना एकदम छान कॉटन आहे पण थोडी ट्रान्सफर टाईप असते ना तशी आहे. मी ओपन करून पण तुम्हाला दाखवेनच. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पीस खरंच खूप छान ब्लाऊज पीस होता, आणि साडीच्या खालून ना अशी सिल्वर कलरची लेस आहे, म्हणजे बॉर्डर जी असते ना ती काठ म्हणतो आपण ती, आणि वरती थोडंसं असं पिंक डिझाईन आहे, कारण पूर्णपणे व्हाईट म्हणलं की आमच्या गावाकडे मग बरेच असतात की पांढऱ्या कलरची साडी नेसली, ह्याव झालं त्याव झालं, त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी मध्ये प्रिंट असावं म्हणजे जरा असं दिसायलाही चांगलं दिसेल. तर ती साडी मला काहीतरी 258 रुपयांना पडली होती एक्झॅक्ट. आणि त्याच्यानंतर ही आहे बघा, ह्या साडीचं फॅब्रिक आहे ते लायक्रा, आणि याच्यासोबत सुद्धा ब्लाऊज पीस आहे व्हाईट कलरचं, एकदम छान असा ब्लाऊज पीस आहे. आणि साडीसुद्धा अगदी 5.5 मीटर आहे पूर्णपणे. आणि आता मी ड्रेस शिवायलाच घेतला होता, पण बऱ्याच जणांनी सांगितलं की आधी साडी नेस आणि नंतर मग वाटलंच तर तुला ड्रेस शिवा, असं बरेच जण म्हटले. तर आता मी एकदा नेसीन, शक्यतो गणपती विसर्जनच्या वेळेस वगैरे नेसीन, पण आधी साडीला मी खालून थोडासा चांगला लुक देईन लेस वगैरे लावून, त्याशिवाय साडी एवढी चांगली नाही दिसणार. खालून सिल्वर अशी लेस लावली ना तर मस्त दिसेल. आणि ही साडी मला फक्त 212 रुपयांना पडली होती, ऑफरमध्ये घेतलेली त्याच्यामुळे, पण कपडा खूप जास्त चांगला होता. आता तुम्ही म्हणाल की किमती सांगते, तर किमती मी यासाठी सांगते की तुम्हाला समजावं, कारण बरेच जण विचारतात किती रुपयांना पडली, तर म्हटलं आधीच सांगावं. आणि मी स्वस्तच घेत असते. आता पैसे जरी माझ्याकडे म्हणजे असतात, माझ्याकडे काही पैसे नसतात असे अजिबात नाही, बऱ्यापैकी माझा अकाउंट बॅलन्स असतो, पण मी जास्त खर्च नाही करत, स्वस्तात मस्त घेण्याचा प्रयत्न करते. आता ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस घ्यायचं चांगलं, पण आता जर स्वस्तामध्ये चांगलं भेटत असेल तर मग तीच घ्यायचं, असं माझं मन आहे. की उगाच वेस्ट पैसे घालवायचे नाही, कारण पुढे जाऊन अजून घर वगैरे बरेच स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तर त्यासाठी सुद्धा थोडेफार म्हणजे सेविंग तर ठेवायलाच पाहिजे. तर त्यासाठी
त्याच्यानंतर हे दुसरे ना जे किचन स्टोरेज आहेत बघा, छोटे छोटे बॉक्स 4 आहेत आणि याचं प्लॅस्टिक खरंच खूप छान होतं. हे मला 190ला 4 पडले, पण खूप छान आहे. अर्धा किलो भाजी तुमची याच्यामध्ये सहज बसू शकते. खालच्या साईडनं जाळी पण आहे, जेणेकरून पाणी वगैरे जर साठलं तरी खाली राहील, म्हणजे आपली भाजी जी असेल ना ते डॅमेज नाही होणार. तर त्यासाठी पण खूप छान होते. मोठे होते बॉक्स. 190 म्हणजे मला बऱ्यापैकी चांगले पडले असं मला वाटलं. त्याच्यानंतर चम्मच घेतले होते, कारण माझ्याकडे चम्मच नाही आहेत. बऱ्याच दिवसापूर्वी गावावरून येताना मी 2-4 आणले होते, तर तेवढेच होते. तर म्हटलं अजून थोडेसे घेऊया जरा चांगले. तर ह्याचं ना पाठीमागचं मला ग्लास म्हणजे जे आहे ना ते छान वाटलं, पण पुढचे जे आहे ना, जे चम्मचचा पुढचा पार्ट असतो तो मला हलका वाटत होता. क्वालिटी त्याची आता तर छानच वाटत होती, पण ज्यावेळेस आपण यूज करू त्यावेळेस मला असं वाटलं थोडंसं खराब व्हायची शक्यता आहे, किंवा ती वाकडे तिकडे होणार आहे चम्मच. आणि 100ला 6 का 7 होते, 6 होते. 100ला 6 पडले होते, पण पैशाच्या मानाने मला क्वालिटी चांगली नाही वाटली. त्याच्यामुळे मी हे रिटर्न देऊन टाकले. म्हटलं नंतर बघू, रिअल घेऊ, कारण हे ऑनलाईन चम्मच नव्हते, मला बरोबर नाही वाटले. दिसायला तर छानच दिसत होते अट्रॅक्टिव्ह, पण ते पुढचं आहे ना ज्याच्यामध्ये आपण भरतो, तर ते मला बरोबर नाही वाटलं. तर म्हटलं ठीक आहे, नकोच, वापसच देऊन टाकूयात. रे काय करतोय रे तू? मम्माचं का बरं काम करतोय तू? मानसी काम करते म्हणून का? मग मानसी काम करून घरी येणार आहे, खेळायला येणार आहे? झालं वय काम करून? काय काय काम केलं? फक्त सामान टीट ठेवलं का? पळाला. चलो, क्या क्या काम किया तूने? झाड़ू मारा, कपाट में सारा चीजें रखे, देखा, मैं सारा काम कर आया. ठीक है, जाओ अभी खेलो जाके. देखो और काम कर रहा था. अरे और नहीं, मानसी जाएगी फिर वापस, जाओ ना. और देखो आगे मेरे घर से कितना तेल लगा कर आया. ह्यांनी बेट लावली होती की तू तुझ्या घरचं काम करून ये, मी माझ्या घरचं काम करून येतो. आला सगळं तर केलेलंच होतं, छोट्या मोठ्या गोष्टी. तर तिथं असं ग्लास, बॉटल, कलर्स, बॅग सगळं होतं, ते उचललं, व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यानंतर झाडू पण मारला. आणि मग मानसीने कमी काम केलं, मी जास्त काम केलं. लगेच झाला खेळाय. 2च मिनिटं झाला आला होता घरात, पटपट सगळं केलं फास्ट, पळतच, आणि लगेचच माघारी गेलाय. तर हे म्हणजे मुलं काय काय करतील ना, काहीच सांगता येत नाही. तर आता डबल गेला. आता तो इतका करतो, पहिलं त्याला महागं लागायचं की जा बाबा खेळायला जा, पण आता त्याला घरी बोलावं लागतं, लवकर ये. खूप जास्त वेळ खेळतोय आता तो. तर आता रुद्र गेला होता खेळायला, आणि दुपारी मी भाजी चपाती केली होती, पावट्याची आमटी केली होती आणि चपात्या केल्या होत्या. तर ती भाजी अजून तशीच होती, 3-4 चपातीसुद्धा होत्या. नाईट शिफ्ट असली ना आमच्या जेवणाचा म्हणजे काहीच मेळ लागत नाही, तसंच्या तसं शिळं राहतं. मला इतका म्हणजे राग येतो ना की खात नाही. एवढं केल्यानंतर नाईट शिफ्ट असली की झोपामुळं ना जास्त जेवण जात नाही त्याच्यामुळे. तर आता ते म्हटले नॉर्मल साधा मसाले भात कर. आता म्हटलं जेवढ्या असतील तेवढ्या भाज्या त्याच्यामध्ये घालती, आणि एकदम थोडासाच करायचा होता, जास्त करायचा नव्हता. आणि संध्याकाळचं आमचं शक्यतो असंच असतं, काहीतरी डाळ भात, मसाले भात किंवा बिर्याणी भात वगैरे असलंच काहीतरी असतं, नॉर्मल किंवा वरण भात डायरेक्ट. कारण जास्त जड ते खातच नाही. नाईट शिफ्टला जर जायचं असेल तर त्यांना झोप येते, मग ते म्हणतात असं हलकं काहीतरी दे की मला झोप नाही येणार, त्याच्यामुळे. तर संध्याकाळी असंच असतं काहीतरी. स्वयंपाक केला आणि मग ते म्हटले आहे काम कर, मशीन पॅक कर. मी डायरेक्ट वापीला ज्या दुकानातून घेतली ना तिथंच घेऊन जातो. आता मित्राच्या रूमवरती ठेवतो, नाईट शिफ्टमधून निघाल्यानंतर सकाळी दुकानावरती घेऊन जायला आणि त्याला दाखवून मग येताना घेऊन येईल. म्हणून मग आम्ही किती वेळ ती मशीनना बॉक्समध्ये भरत होतो, पण आम्हाला काय ती मशीन बॉक्समध्ये बसलीच नाही. शेवटी ते तसंच निघून गेले, आणि ते गेल्याच्या नंतर लगेचच मशीन बसली. तर आता ना त्या मशीनचं काय करावं मला समजत नाही. मला असं वाटतंय ती विकावी आणि मोठी चांगली घ्यावी, पण आता एकाच महिना झाला घेऊन, एका महिन्यामध्ये त्याची किंमत निम्मी झालेली असणार. कारण आता कुणाला जरी विकायचं म्हटलं तरी तिची निम्मी होणार किंमत. आता म्हणजे मी जरी 10ला घेतली तरी मला आता 10 नाही भेटणार, 5 भेटतील, जास्तीत जास्त दिले तर 6 देतील, ह्याच्यापेक्षा जास्त देणार नाही. त्यामुळं मी आता ठरवलं की दुरुस्त करूनच वापरायची, लगेचच विकणं मला बरोबर वाटत नाही. म्हटलं अजून वर्षभराने वाटलंच तरी आपण मोठी घेऊया देऊन, पण लगेच नको म्हणते. आता बघू काय होतं. तर तुमचं यावर काय मत आहे ना मला कमेंटमध्ये सांगा, कारण त्या मशीननं मला इतकं दमवलं आहे ना की नको करून ठेवलं आहे नुसतं. त्यामुळे तर आता बघू कसं होतं आहे. आता वाटतं ती जुकीची मशीन घेतली असती ना तर बरं झालं असतं, उगाच ही घेतली ना. पश्चाताप होतोय खरं तर, पण आता काय बोलून काही फायदा नाही आहे.
बघू आता जसं होईल तसं होईल. अजून एकदा तिथे मी डायरेक्ट आता जिथून घेतली ना तिथेच नेऊन चेक म्हणजे थोडीशी त्यांना दाखवते काय झालं आहे. आणि जर नाही झालं तर त्यांना म्हणला तुमची मशीन माघारी घ्या, मला पैसे रिटर्न द्या असं म्हणते, नाहीतर एक्सचेंज करून तर द्या. एका महिन्यामध्ये मशीन बिघडायचं म्हणजे चालवली तर नाहीच आहे, कारण पहिल्यांदा तर शिकतच होती 15 दिवस तर ती मशीन चालवायला शिकत होती. त्याच्यामुळे लगेचच म्हणजे काहीच शिवलेलंच नाही त्याच्यावरती, थोडंसंच नॉर्मल असं काय शिकत होते ना तेवढंच काय ती यूज केलेली आहे. तर जाऊ द्या, चला आता आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खुश राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा.